नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवयोग सीतारामची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली. 13/1/2023 ला यज्ञमंजन, 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला होम. ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला. मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात, आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणं. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 ला वासरू बिथरला होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते चाललं. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती. परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय त्यामुळे बरं वाटतं. पाऊस पीक पण बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय काय सांगत नाही आम्ही. फक्त जे काय सांगत नाही. जे हितात आहे मलमूत्र झालंय, मलविष्ठामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. हा, पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडं म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही, तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झालं पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही. शांत आहे. 2024 शांत, काही नाही, जैसे ते परिस्थिती.